भगवते वासुदेवाय. श्लोक 33 आणि 34. सदृश्यै चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतैः यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. शब्दार्थ. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील? प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. भावार्थ. प्रकृती म्हणजे उपजत मूळ स्वभाव. प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती, जी पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार यांनी बनते. पंचमहाभूतांचा आपल्या ज्ञानेंद्रियांवर प्रभाव असतो. गंध, स्पर्श, रस किंवा चव, दृष्टी, वाणी हे आपल्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यानुसार ठरतात. त्यात बिघाड, असंतुलन झाले तर शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य उत्पन्न होते. सर्व सजीव स्वतःच्या प्रकृतीनुसार वागतात. कोणी कितीही सांगितले तरी, कितीही ठरवले तरी मूळ स्वभावानुसारच माणूस वागतो. आपण हे अनेकदा अनुभवतो. आपण ठरवतो की रागवायचे नाही, कोणाच्या फंदात पडायचे नाही, पथ्य पाळायचे, कमी बोलायचे, काळजी करायची नाही इत्यादी. पण वेळ आली की आपण आपल्या नकळत या सर्व गोष्टी करतो. स्वभावाला औषध नाही. इंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिये, तर 2 हात, 2 पाय आणि तोंड ही कर्मेंद्रिये आहेत. आपली इंद्रिये मोठी द्वाड असतात. त्यांच्याकडे आपल्याला खेचून घेतात, सुखलोलूप बनवतात. त्यांच्यासाठी प्रतिकूल काही झाले की नाराज होतात, आवडीचे झाले की सुखावतात. त्यांच्यानुसार वागायला भाग पाडतात. पण तसे वागणे माणसाच्या हिताचे नाही. इंद्रियांच्या अधीन न होता आपली कामे केली तर आपली वाटचाल योग्य मार्गावर होते. इंद्रियांना जसे वळण लावू तसे लागते, म्हणून ती आपल्या ताब्यात हवीत. त्वचेला थंडी, ऊन, वारा सहन होत नाही. जिभेला कडू, तुरट नको वाटते. पायांना जास्त चाल आवडत नाही. कानांना सल्ला दिलेला, टीका केलेली आवडत नाही. हाताला आराम आवडतो. अशा या इंद्रियांच्या आवडीनिवडी तऱ्हा असतात. त्याकडे फार लक्ष देऊ नये. श्लोक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. शब्दार्थ. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. भावार्थ. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे एक वैचारिक बैठक, ज्याला अनुसरून माणूस जगतो. न्यायाने वागणे म्हणजे धर्म. धर्म म्हणजे विचार प्रणाली आहे, जी लोकमान्य असते, अनुभवनिष्ठ असते, कसोटीला उतरलेली असते. यानुसार हिंदू, जैन, बौद्ध हे संप्रदाय आहेत. आपण जे स्वीकारू तो आपला धर्म. तो सोडून केवळ दुसरी गोष्ट किंवा दुसऱ्याचा धर्म ती आवडली म्हणून ती अंगीकारणे योग्य नाही. स्वधर्मे निधनं श्रेय असे म्हटले आहे. म्हणजे मरण आले तरी आपला धर्म म्हणजे कर्तव्य सोडू नका. मरण म्हणजे मृत्यू असेच नव्हे, तर खूप अडचणी, त्रास. आपल्याला मान मिळावा अशी सुप्त इच्छा असते, पण केवळ मान मिळतोय म्हणून न आवडणारी, न पटणारी, आपल्या कर्तव्यापासून दूर नेणारी गोष्ट करू नये. एकदा एखादी गोष्ट स्वीकारली की तो आपला धर्म, तो निभावायचा. सतत आपला पेशा, मत, नाते, दिलेले शब्द बदलायचे नाहीत. घरोघरी त्याच पदरी पडलं, पवित्र झालं, पहिल्या वरा तूच बरा, हातचे सोडून पडत्याच्या पाठी, या अनुभव सिद्ध म्हणी आहेत. एकदा स्वीकारले की सोडायचे नाही. विचार आधी करायचा, नंतर नाही.
आयुष्य म्हणजे गाजराची पुंगी नाही. हल्ली जे असमाधान आहे, जे चंचल वृत्तीमुळे ते आहे. सतत बदल भयावह आहे, म्हणजे तो अनुकरणीय नाही, समर्थनीय नाही. स्वधर्म म्हणजे माणसाचा सहज स्वभाव. स्वतःचा धर्म ओळखून त्यानुसार वागले तर माणसाची प्रगती होते, माणसासाठी ते हितावह आहे. विश्वामित्र कुळाने क्षत्रिय होते, परंतु त्यांना वेदाभ्यासात जास्त रस होता. त्यामुळे त्यांनी तप केले, यज्ञ केले आणि जमदग्नी जन्माने ब्राह्मण असूनही शस्त्रकलेत जास्त निपुण होते. आपला कल कोणता हे जाणून घ्यायला हवे. बरेचदा होते काय की आवड असते एकात, शिकतो वेगळे आणि काम अजून वेगळे. असे न करता आवड असेल तेच शिकावे. उगाच जास्त पैसे मिळतील म्हणून भलते शिकू नये, कारण आवड नसल्याने आपण त्याला न्याय देऊ शकत नाही. समाधान महत्वाचे. बरेचदा आपण अनुकरण करतो, पण ते चुकीचे ठरते. अगदी खाण्याच्या गोष्टीपासून ते व्यवसायापर्यंत आपल्यासाठी योग्य आहे तेच करावे. साधी गोष्ट घ्या. कोकणात जितका नारळ आणि भात आहारात असेल तितका देशावर खाऊन चालत नाही, आणि देशावरचे लोक जितके ज्वारी खाऊ तितके कोकणात खाता येत नाही. हवेप्रमाणे आहार बदलतो. त्यामुळे उगाच ब्रोकोली आणि मका, ओलिव्ह आपण खाऊ तर ते चुकीचे आहे. एखाद्याची परिस्थिती नसताना दुसऱ्याशी स्पर्धा किंवा दिखावा करू नये. आपल्या परिस्थितीची लाज बाळगू नये. खोटा बडेजाव मुळीच करू नये. आपण जसे आहोत तसेच दाखवावे. कमीपणाला मान मिळाला नाही तरी चालेल, पण आभासी दुनियेत वावरू नये. जास्त पैसे हवेत म्हणून जीवतोड मेहनत करताना आरोग्य महत्वाचे आहे हे ध्यानात ठेवावे, कारण बेडकी फुगून बैल होत नाही. निधन म्हणजे मरण असेच नव्हे, तर अपमान सहन करावा लागणे हेही पूर्वी मरणासमान मानले जाई. उलट उत्तरे ऐकणे हाही अपमान आहे. आताशा आपण फारच वागण्यात मोकळीक घेतो, त्यामुळे हे समजणे जरा अवघड जाते. पण पूर्वी असे होते. आदर आणि शिस्त हा समाजाचा पाया आहे. अजून एका अनुषंगाने धर्म शब्द वापरला जातो. आपले असलेले नाते, जसे पत्नी धर्म, पुत्र धर्म, विद्यार्थी धर्म, हेही अगदी आवश्यक आहे. आपले जे कर्तव्य आहे ते केले पाहिजे. त्या नात्यात अपेक्षित असलेला आदर बाळगलाच पाहिजे. पत्नीचे पोषण करणे पतीचे कर्तव्य आहे. पती पत्नींनी एकमेकांशी प्रामाणिक राहणे हा त्यांचा धर्म आहे. पुत्राने आपल्या मातापित्यांचा आदर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने अभ्यास नियमित करणे हे त्याचे कर्तव्य आहे. संसारात गृहस्थ धर्म, देशात नागरी धर्म, शिक्षणात विद्याभ्यास हे पाळलेच पाहिजेत. थोडक्यात प्रत्येकाने प्राप्त परिस्थितीत स्वतःचे काम नेटाने पार पाडावे, भरकटू नये हे अपेक्षित आहे. लग्न झाले म्हणून पतीने पत्नीची काळजी घ्यायला हवी, पण पुत्रधर्मही निभावायला हवाच. तारेवरची कसरत आहे खरी, पण करावी लागते. दोन कर्तव्यात प्राधान्य द्यायची वेळ आली तर ज्यात बहुतांचे कल्याण असेल तो मार्ग स्वीकारावा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.